या विषयावरती आता चर्चा फार झाली आणि होते. म्हणजे माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील. मला वाटतं त्याला महानगरपालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत, त्या जाहीर होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा. पण ठीक आहे, मी एवढंच म्हणतोय की लोकांची इच्छा आहे, लोकांच्या भावना आहेत आणि लोकांचा रेट आहे. आणि स्वतः राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू. आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत, लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्या मनात जे आहे ते होईल. फार चर्चा न करता आपण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे. योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात. बोला पुढे. रोकटोकमधून मुंबईत रखेल झालेली आहे काही जणांची, असं तुम्ही म्हटलेलं आहे. हो, हे खरं आहे. सत्ताधारी काय बरं हो, बघा ते सत्ताधारी मूर्ख लोक आहेत. सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? मुंबईचं दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं केलं या लोकांनी. मुंबादेवीचं आम्हाला सांगू नका हो. ही मुंबई मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे आणि काही धनिक शेठ गुजरातचे आणि राज्यकर्ते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात. म्हणजे तोच अर्थ आहे. मी काय शब्द वापरला त्यावर जाऊ नका, परिस्थितीवर बोला, धारावीच्या पुनर्वसनावर बोला, धारावीच्या निमित्तानं अडाणीला जी भूखंडाने आंघोळ घातली जाते त्याच्यावर बोला, मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार केलं जाते त्याच्यावर बोला. हे होत नाही ना, याचा अर्थ मुंबई तुमची बटीक आहे. मुंबईचा उल्लेख यापूर्वी सुद्धा दिल्लीची तजेलदार वेश्या असा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सर्व संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांनी केलेला आहे. हे जे माझ्यावर टीका करतायत त्यांनी इतिहास समजून घ्यावा महाराष्ट्राचा. दिल्लीची तजेलदार वेश्या आणि